नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वजण एकत्रित चर्चा करत असतात. तेव्हा पार्थ काव्याला रात्रीचा विषय काढतो आणि तेव्हा काव्या ही पार्थला शांत बसायला लावते आणि तेव्हा मानिनी नंदिनीला बोलते, पाहिलेत का नंदिनी, कसा दोघा नवरा बायकोंच्या खानाखुणा सुरू आहेत. नंदिनी देखील बोलते, काव्या तू तर खूपच मोठी छुपी रुस्तम निघालीस. आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा विचारतो काय झालं. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते, तुम्ही आता काका होणार आहात. आणि लगेच जीवाचा चेहरा हा पडतो आणि नंदिनी विचारते, तुमचा चेहरा अचानक का पडला. आणि त्यावेळेस रम्या ही सर्वांच्या समोर ओरडते आणि नाही, हे शक्यच नाही, कारण काव्या ही पार्थपासून कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही, पार्थ कधीच बाबा होऊ शकत नाही. आणि तेव्हा सर्वजण अवाक होऊन रम्याकडे पाहू लागतात आणि पार्थ तिला विचारतो, रम्या तू हे काय बोलत आहेस. आणि रम्या ही पुढे जाऊन बोलते, कारण काव्या ही पार्थला कधीच त्याच्याजवळ येऊन देणार नाही, कारण तिचे तर. असं बोलत असताना ते अचानक शांत होते आणि तेव्हा सर्वजण हे संशयित नजरेने काव्याकडे पाहू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये रम्या ही घरातील सर्वांना काव्या व जीवाच्या भूतकाळ सांगणार काय हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.